नमस्कार, मी गणेश ठुमरे आणि आज आपण पाहणार आहोत आठवड्याभरातील पॉझिटिव्ह बातम्या. चला तर मग वळूया पॉझिटिव्ह बातम्यांकडे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने चमकदार कामगिरी करत भालाफेकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याचबरोबर भारताच्या हॉकी संघाला तब्बल 41 वर्षांनी कांस्य पदक मिळवण्यात यश आलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला 1 सुवर्ण, 2 रौप्य तर 4 कांस्य पदकाची कमाई करण्यात यश आलं आहे. खुश खबर, म्हाडाच्या 8,000 घरांसाठी 14 ऑक्टोबरला लॉटरी. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8,288 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात माहिती दिली. राज्यभरातील 56,000 लोककलावंतांना मिळणार प्रत्येकी 5,000 रुपयांची मदत. राज्यातील लोककलावंतांना कोविड दिलासा अनुदान देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून 56,000 कलावंतांना प्रत्येकी 5,000 रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 50 कोटी भारतीयांना मिळाली कोरोनाची लस. केंद्र सरकारकडून संपूर्ण देशभरात मोफत लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात आतापर्यंत 50 कोटी भारतीयांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. व्यावसायिक शिक्षणाविषयी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. इयत्ता 6वी पासून शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणावर जोर दिला जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. नोकरदारांना आता मिळणार 7 लाखांचा मोफत विमा. कोरोना संकटामुळे सध्या अनेकांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे, तर कर्मचारी वाढीव खर्चामुळे मेटाकुटीस आले आहेत. या पार्श्वभूमीवरच भविष्य निर्वाह निधी संघटनेने नोकरदारांसाठी एम्प्लॉई डिपॉझिट लिंक इन्शुरन्स स्कीम या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विम्याची रक्कम 6 लाखावरून 7 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अदर पुनावाला यांची मोठी घोषणा. शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिरम इन्स्टिट्यूटचे CEO अदर पुनावाला यांनी तब्बल 10 कोटींची रक्कम अनलॉक एज्युकेशन या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील भंडारा जिल्हा आणि धुळे शहर ठरले पहिले कोरोनामुक्त. भंडारा जिल्हा राज्यातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा तर धुळे हे शहर पहिले कोरोनामुक्त शहर म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या दिलासादायक बातमीमुळे भंडारा आणि धुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. राज्यातील शाळांबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा. राज्यातील शाळा 17 ऑगस्ट पासून सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. लसीकरणाचा आता एकच डोस ठरणार पुरेसा. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोसच्या लसीला भारतात मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भारताला कोविड विरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. तर या होत्या आठवड्याभरातील पॉझिटिव्ह बातम्या. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. धन्यवाद.